आपण किती काम करतो याला महत्त्व नाही. ते काम आपण किती प्रभावीपणे करतो याला महत्त्व आहे. सगळीच माणसं कामं करताना तुम्हाला दिसतात, पण मग सगळ्यांना सक्सेस का मिळत नाही? मग माणसं विचार करतात की बाबा मी एवढा वेळ मी देतो, एवढे तास मी डिवोट करतो कामासाठी, आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही प्रचंड राबतो. आणि काही माणसांना जास्त राबताना दिसत नाहीत, पण त्यांची प्रोडक्टिव्हिटी चांगली येते. याचं कारण काय माहिती आहे का? की आम्हाला काम करत असताना त्या कामाचं नियोजन फार महत्त्वाचं आहे. अहो, परवा दिवशी काय करायचं हे आज आम्हाला माहीत पाहिजे. आम्हाला आत्ता काय करायचे काही लोकांना माहीत नसतं आहे. नियोजन पाहिजे, प्लॅन. दुसरं, कामावर जास्त विचार करून काम करण्यापेक्षा तुम्ही काम करायला सुरुवात करा. फक्त थिंकिंगमध्ये वेळ नाही घालवायचा. कारण जेव्हा आपण जास्त वेळ थिंकिंगमध्ये वेळ घालतो ना, तेव्हा काय होतं, तेव्हा ती थिंकिंग एवढी पॉवरफुल बनते की आम्हाला ती ॲक्शनच घेऊ देत नाही. त्याच्यानंतर असा मुद्दा आहे की आम्ही जे काही करायचं ना, ते तज्ज्ञांचा सल्ला घेऊन करायचं. लोक सल्ला कोणाचा घेतात माहिती आहे का? आपल्या लेवलच्या माणसाचा. ती जमीन बरी राहील का? हे काम बरं राहील का? ही वस्तू बरी राहील का? तो आपल्यापैकी एक आहे, आणि आमची मुळात इच्छा असते की त्याने माझ्या मध्ये हो म्हटलं पाहिजे. असं नाही आहे. तुम्ही प्रत्येक क्षेत्रामधला टॉपला गेलेला माणूस शोधायचा, आणि तो तुम्हाला असं मार्गदर्शन करेल की जेणेकरून आपला वेळ वाया जात नाही, आपली एनर्जी वाया जात नाही, आपले पैसेसुद्धा वाया जात नाहीत. त्यानंतर त्या कामासोबत तुमचा अभ्यास चालू आहे का? विदाउट स्टडी, विदाउट नोईंग कॉन्सिक्वेन्सेस, हाऊ कॅन यू मेक ॲक्शन्स? असं नाही चालत. त्यामुळे परिणामकारकता फार महत्त्वाची आहे. कारण तुम्ही बघा की काही लोक कमी वयामध्ये यशस्वी झाले, काही लोक खूप वर्ष मेहनत करून पण यशस्वी नाही झाले, काही लोकांना अत्यंत कमी जमीन आहे तरी त्यांच्यावर 1 रुपयाचं कर्ज नाही, काही लोकांकडे खूप सगळी जमीन आहे तरी खूप मोठं कर्ज आहे, काहींकडे खूप सगळ्या डिग्री आहेत तरी पण त्यांची अर्थव्यवस्था व्यवस्थित नाही आहे, काही लोक शिकलेच नाहीत तरी पण व्यावहारिक ज्ञानाच्या जोरावर त्यांना तिथपर्यंत जाता आलं. म्हणून प्लॅन हा पहिला मुद्दा सांगितला होता मी. दुसरा मी सांगितलं होता की तज्ज्ञांचं मार्गदर्शन पाहिजे. की तिसरं महत्त्वाचा मुद्दा की आपल्याला त्यातलं नॉलेज असलं पाहिजे काही जे करण्याच्या अगोदर, की दुसऱ्यांचा सल्ला आपण घेऊ हे 100% खरं आहे, पण मलासुद्धा त्या क्षेत्रात नॉलेज असणं गरजेचं आहे. त्याच्या पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की आम्हाला टेक्नॉलॉजीचा जो सध्या विषय आहे त्याला आम्हाला टाळता येत नाही आहे. म्हणजे बदलत्या काळामध्ये टेक्नॉलॉजीची जी एंट्री झाली आहे ती तुमचं काम सोपं करण्यासाठी झाली आहे. त्यामुळे तुम्हाला टेक्नॉलॉजीला टाळून नाही चालत. नाही असं नव्हतं, नाही त्याची गरज, असं नाही चालत आहे. या टेक्नॉलॉजीने जगाला एवढं फास्ट पळवलं आहे, किती लोकांचा वेळ वाचला, श्रम वाचले, आणि त्यामुळं जगाची प्रगती होऊ शकली. तर आपल्यालासुद्धा माझ्या कामामध्ये कुठं मला टेक्नॉलॉजी आणता येईल का? मला त्या क्षेत्रात आणण्यासाठीची कोणाची मदत होईल का? याला आम्हाला टाळून नाही चालत. त्यानंतर कामं करत असताना की मी जे काही काम केलं आहे हे मी तपासून बघितलं पाहिजे. लोक तपासत नाहीत. का तपासायचं? की मी प्रचंड मेहनत करूनसुद्धा जर मला यश मिळत नसेल तर एकतर माझं ध्येय चुकीचं, नाही तर मी वापरतोय ती पद्धती चुकीची आहे. ह्या दोन्हीपैकी एक काहीतरी चुकीचं 100% आहे. काही लोकांना वाटतं ठीक आहे मी अत्यंत चांगल्या पद्धतीनं मेहनत करतो आहे मी, पण मेथड चुकीची आहे. काहीतरी तुम्ही अनवॉन्टेड सेट केलं आहे.
अनवॉन्टेड सेट नाही करायचं, की समथिंग विच इज रिअलिस्टिक, समथिंग विच इज प्रून, समथिंग विच कॅन बी अचीव्ड असं असेल तर मग तुमचं ध्येय किंवा तुम्ही ठरवलेलं टार्गेट हे योग्य आहे. पण मेथड चुकीची, मेथड चुकीची वापरली की रिझल्ट येत नाही. गावाला जायचं आहे वेगळ्या आणि गाडी पकडली वेगळी, रिझल्ट येत नाही. त्याचबरोबर जर माझं ध्येय योग्य आहे, मेथड चुकीची, काही ठिकाणी मेथड फार योग्य असते, ध्येय चुकीचं आहे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. आणि शेवटचं आहे की तुम्ही स्वतः प्रयोगशील असणं गरजेचं आहे, की प्रयोग करायचे आहेत. IQ माहितीवर विश्वास नाही ठेवायचा. तुम्ही प्रयोगशील असलं पाहिजे, की हे मला करून बघायचं आहे, हे असं आहे, हे तसं आहे, आणि यातून मग लीडरच बनतात. कारण लीडर बनणं एवढं सोपं नाही आहे. आणि मग तेव्हा कुठेतरी तुम्हाला तुमच्या कामामध्ये येणारे जे अडथळे आहेत ते हाताळण्याचं कौशल्य येतं. आणि मग ते कौशल्य एकदा आलं की तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी आत्मविश्वास वाढतो. आत्मविश्वास हे कौशल्य आहे ना, हे तो आपल्याला आपल्या जन्मासोबत कसं येईल? जसं आपण जिममध्ये गेल्यानंतर डंबेल्स मारतो आणि मसल डेव्हलप करतो, तसं मला माझ्या आत्मविश्वासावर काम करावं लागतं, रोज काम करून करून करून, तेव्हा हे स्किल डेव्हलप होतं. तर अशा सगळ्या गोष्टी आपण वापरल्या की आपण कोणतेही काम जे करतो ते परिणामकारकपणे करतो आणि जे रिझल्ट फार छान येतात. आणि मग मी काहीतरी केलं आहे याचा पश्चाताप होत नाही. रिझल्ट नाही आला तरी चालेल हो कधी कधी, पण पश्चाताप नाही झाला पाहिजे की मी 100% दिलं आहे, रिझल्ट नाही आला, इट्स ओके, फाईन, विच इज ॲक्सेप्टेड. बट मी एवढ्या प्रोसेसमध्ये अपयशी नाही झालो, मी शिकलो आहे सगळं. कारण शिक्षण हे फुकट नाही. तुम्हाला वेळ द्यावा लागेल, तुम्हाला पैसे खर्चावे लागतील, धोका खावा लागेल, रिस्क घ्याव्या लागतील, लोकांचा राग घ्यावा लागेल, लोकांचा रोष घ्यावा लागेल, दुसऱ्यांच्या नाराज्या घ्याव्या लागतील. एवढं सगळं करावं लागतं आहे. सगळ्या लोकांना खुश करत करत कुठेही यशस्वी बनता येते लोकांना? नाही होत शक्य. सो इफेक्टिव्हिटी डज मॅटर अ लॉट in every sector. Whatever you are doing, it has to be in an effective manner.